अरे काल झाली धमकी. काय काय अध्यक्ष महोदय, नाही कारवाई त्यांच्यावर बिश्नोई गँगवर लक्षात घ्या. ऐकून घ्या मंत्री महोदय. अहो पण त्या भूमिकेबद्दल बोलल्यात ना सरकार म्हणून परत करताय तुम्ही. साहेब ऐकून घ्या. अहो अध्यक्ष महोदय, बरोबर तुम्हाला संधी देतो. अध्यक्ष महोदय, उद्या मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय अमीन भाई, या बिश्नोई गँगच्या संदर्भात अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य, अध्यक्ष महोदय बसा. अध्यक्ष सन्मान्य सदस्य कानजींना जी काय धमकी आली अध्यक्ष महोदय, बिश्नोई गँगच्या संदर्भात जी सरकारची अधिकृत भूमिका त्या दिवशी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलेली आहे. कुठल्याही पद्धतीची धमकी आमचे आदरणीय सदस्य असतील की कोणाची दादागिरी खपून घेणार नाही हे फ्लोर ऑफ द हाऊसवर अध्यक्ष महोदय सांगितलंय. आणि म्हणून आदरणीय सदस्यांच्या बाबतीमध्ये जी काय त्यांची तक्रार आहे, जी काय माहिती आहे त्यांनी द्यावी. निश्चित ऑडिओ क्लिपिंग जे तुमच्याकडे पुरावे आहेत खान साहेब, जे तुमच्याकडे पुरावे आहेत ते तुम्ही पोलिसांना द्या. दखल निश्चितपणे घेतली जाईल अध्यक्ष महोदय. अरे तक्रार करा ना, नक्की ना. आता इथे वाढवणार का बसून तुम्ही तक्रार करा, माहिती द्या, निश्चित होईल ना. कोण बोलताय याच्यामध्ये? नाही, कोणच बोलत नाही अध्यक्ष महोदय. आणि त्या दिवशी सीएम साहेबांनी या बाबतीमध्ये भूमिका स्पष्ट केली अध्यक्ष महोदय. मग परत तुम्ही याची परवानगी आहे कसं काय? मंत्री महोदयांनी जे भूमिका इथं मांडलेली आहे, मंत्री महोदयांनी भूमिका जी मांडलेली आहे अध्यक्ष महाराज, बरोबर आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी भूमिका मांडली अध्यक्ष महाराज. पण मंत्र्यांनी एकदा गोष्ट मान्य केली अध्यक्ष महाराज, त्यांच्या बोलण्यातूनच आपल्याला स्पष्ट होतं की मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगून आम्ही यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करू. पण मुख्यमंत्र्याचा आवाज वैष्णव गँग ऐकायला तयार नाही. काल यांना काल परवा ऐका आता तुम्ही, आता गडबड नको. ऐकून घ्या. काल अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज तक्रार करायची आमदार महोदयांना, त्यांची सुरक्षेची जबाबदारी आहे ना सरकारची अध्यक्ष महोदय. उगाच टार्गेट करण्याचं काम चालू अध्यक्ष महोदय. आता स्थगन कशाबद्दल होता अध्यक्ष महोदय? स्थगन कशाबद्दल होता? अध्यक्ष महाराज माझं पूर्ण होऊ द्या. अध्यक्ष महाराज, मंत्री महोदय सांगतात ते मंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांना जास्त कळतं असं मला वाटतं. पण अध्यक्ष महाराज, ही विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. अधिवेशनाच्या काळात एखादी घटना होते आणि म्हणून आम्ही सभागृहामध्ये, कारण की आमची जबाबदारी तुमची आहे अध्यक्ष महाराज, आम्हाला सुरक्षा प्रदान करायचं, आम्हाला संरक्षण करणं हे तुमची जबाबदारी आहे. आणि म्हणून आम्ही हा मुद्दा आज इथं आम्ही मांडतोय याच्यासाठी की काल झालेली घटना आहे. परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काल झालं आणि म्हणून आम्हाला इथं राजकारण करायचं नाही आहे. पण अध्यक्ष महाराज, आज आमच्यावर आहे, उद्या तुमच्यावर येणार. सिद्ध केलं. आम्हाला सुरक्षेचा विषय नाही आहे, हा सुरक्षेचा विषय नाही आहे. अध्यक्ष महाराज, या राज्यामध्ये कायद्याचं राज्य राहिलं की नाही राहिलं? काय बोलताय तुम्ही? गुलाबराव पाटील साहेब, ठीक आहे. कसं फास्ट ट्रॅक केस चालवली मग त्याच्याबद्दल कौतुक केलं ना. मग अध्यक्ष महोदय ह्यांना काय संरक्षण द्यायचं अध्यक्ष महोदय? आम्ही देऊ ना अध्यक्ष महोदय. कायद्याचं राज्य नाही राहिलंय, कशाला वाक्य पाहिजे? कायद्याचं राज्य झालं नाही हे कशा? ह्यांना काय संरक्षण द्यायचं अध्यक्ष महोदय? आम्ही देऊ ना आमचं सरकार. आपण बसून घ्या.